मी मॅनिफेस्टेशन केलं, मला क्लॅरिटी आली, मी गोल सेटिंग केली. पण या सगळ्याचा परिपाक आपण जे सगळं बनवल्यानंतर जर मी ऍक्शनच घेतली नाही तर काय होणार आहे? माझं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आपल्यापैकी बरेच जण, मी तर म्हणतो 99% जण दरवर्षी इयर एंडला काही ना काहीतरी संकल्प करतात की मी पुढच्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ही गोष्ट सुरू करून हा संकल्प सोडतात. अग्री? पण वर्ष संपत येईपर्यंत तो संकल्प पुरा होत नाही आणि ते वर्ष सरून जातं. बरोबर? कारण आपण ऍक्शनच घेत नाही. ऍक्शन घेणं म्हणजे कृती करणं हे कुठल्याही स्वप्नाचा सगळ्यात मेजर पार्ट आहे. कदाचित आपण मॅनिफेस्टेशनचा जो भाग ऐकला होता, आपण त्याच्यामध्ये बोललो होतो की जर मी नुसतं विजन केलं आणि जर मी ऍक्शनच घेतली नाही तर ते इल्युजन होतो, तो एक भ्रम तयार होतो जो मी स्वतःसाठी तयार करतो. मान्य आहे? जर मी समजा आपण असं धरून चालू आहे की मी जर मी गाडी घेतलीय, गाडी बुक केली, मी गाडी मॅनिफेस्ट केली, मला क्लॅरिटी आली, मला कुठली गाडी पाहिजे, काय पाहिजे, आणि ती गाडी माझ्या दारात येऊन उभी राहिली, मी गाडीची डिलिव्हरी घेतली, पण मला गाडी चालवताच येत नाहीये, तर काय होणार आहे? अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा कुठलंही स्वप्न बघतो, कुठलीही आपण मांडणी करतो आपल्या गोल्सची, तेव्हा आपल्याला कृती करणं, त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं असतं. टोनी रॉबिन्स हा जो माझा खूप लाडका कोच आहे, तो म्हणतो की जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत सक्सेस हवा असेल, म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असू दे किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असू दे, तुम्हाला ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. अग्री? मी सुद्धा असाच होतो. मी काही काम करताना आधी माझं गोल सेटिंग करायचो आणि बऱ्याच वेळेला मी त्याच्यावरती ऍक्शनच घेणार आहोत. असं म्हटलं उद्या सुरुवात करूया किंवा 2 दिवसांनी सुरुवात करूया, आज माझा हात दुखतोय, आज माझा पाय दुखतोय, किंवा आज मी विसरलो, आज मी ऑफिसमध्ये बिझी होतो, आज मूड खराब होता, या ना त्या कारणाने मी चालढकल करत राहायचो आणि माझी ती गोष्ट कधी कम्प्लीट नाही व्हायची आणि माझं ते गोल कधी अचीव्ह नाही व्हायचं. मग मी हळूहळू छोट्या स्टेप घ्यायला लागलो. रोज छोटे छोटे कंटेंटचे व्हिडिओ बनवून मी पोस्ट करायला लागलो आणि एक मोमेंटम येत गेला आणि मग आज मी तुमच्यासमोर असा उभा आहे. आपलं कुठलंही गोल अचीव्ह करताना त्याची विभागणी छोट्या छोट्या स्टेप्स मध्ये करायची, म्हणजे आपल्याला ते अचीव्ह करणं, ती पायरी चढणं आपल्याला जड जात नाही. मान्य होतंय? आता तुम्ही सुद्धा कुठलं तुमचं जे लॉंग पेंडिंग गोल आहे की जे तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेतलीच नाहीये, ते मला खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि त्याच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात, किंवा ऍक्शन घेतल्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की ऍक्शन घेतल्यावर तुम्हाला कसं वाटलं. आणि एक लक्षात ठेवा, ऍक्शन घेतल्यावर ते सेलिब्रेट करायला विसरू नका, कारण तुम्ही तुमच्या ठरवलेल्या गोलच्या एक पाऊल जवळ गेलेला आहात. मान्य होतंय? त्याच्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.